विधायक संजय गायकवाड़ की वायरल कथित ऑडियो क्लिप शिवाजी कौन थे पुस्तक से शुरू हुआ विवाद थमने का नाम ही नहीं ले रहा। इस विवाद के चलते प्रकाशक प्रशांत आंबी व उनके समर्थकों द्वारा बुल्ढाना में आज यानी 28 अप्रैल को जिला कलेक्टर ऑफिस से विधायक संजय गायकवाड़ के घर पर आंदोलन दिया जाएगा। इस आंदोलन में शामिल आंदोलनकारी शिवाजी कौन थे यह सामूहिक किताब पढ़कर अपना रोष व्यक्त करेंगे। ऐसी जानकारी खुद प्रशांत आंबी इन्होंने मीडिया से बातचीत में साझा की। आंदोलनाची हाक देण्यात आली होती, कशा स्वरूपाचं हे आंदोलन असणार आहे? आज आपण आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा आयोजित केलेला आहे। मोर्चा कलेक्टर ऑफिस पासून निघेल आणि आमदार साहेबांचं जे घर आहे त्या घरावर ज्या पुस्तका संदर्भात त्यांनी मला कॉल केला होता ते कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं शिवाजी कोण होता पुस्तकाचं वाचन आपण तिथे करणार आहोत। पोलिसांनी या मोर्चाला आंदोलनाला परवानगी दिली आहे। मी आत्ताच इथं या जिल्ह्यामध्ये जिजाऊंच्या जिल्ह्यामध्ये दाखल झालोय, त्यामुळे तिथली सध्याची काय परिस्थिती आहे याची मला कल्पना नाही। मी आता प्रसारमाध्यमावर बघितलं की जिथं आम्ही शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन करणार होतो तिथला मंडप त्यांनी दडपशाही करून हटवलेला आहे। तिथं उपस्थित असणाऱ्या लोकांना प्यायला पाणी सुद्धा ठेवलेलं नाही। खरं तर या संपूर्ण विषयावर आमदार संजय गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली होती आणि त्यामुळे याच्यावर पडदा टाकावा अशा पद्धतीची मागणी त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून करण्यात आली। आपण जर तो 9 मिनिटाचा कॉल रेकॉर्ड ऐकला तर तो कॉल रेकॉर्ड फक्त एका दिलगिरीनं, म्हणजे माफी आणि दिलगिरी या शब्दामध्ये फरक असतो, ते माफी हा शब्द वापरण्याचं धाडस सुद्धा त्यांनी केलेलं नाही। म्हणजे अजून सुद्धा त्यांची मगरुरी जी आहे ती गेलेली नाही आहे। ते फक्त मी दिलगिरी व्यक्त करतो असं म्हटलेलं आहे। आणि हा जो विषय आहे की शिवाजी महाराजांचा त्यांनी अपमान केलेला आहे, स्वातंत्र्य सैनिक गोविंद पानसरेंचा अपमान त्यांनी केलेला आहे, मला माझ्या आईवरून घाणेरड्या शिव्या दिलेल्या आहेत, माझ्या बायकोवरून शिव्या दिलेल्या आहेत। त्यामुळं फक्त दिलगिरीनं आम्ही त्यांना माफ करणार नाही आहे, त्यामुळे त्यांची दिलगिरी मान्य नाही हे आम्ही अगोदरच क्लिअर केलं आहे। आणि कुणीही कुणालाही शिव्या द्यायच्या आणि सॉरी म्हणायचं असा नाही आहे। जे काय आहे ती कायदेशीर लढाई आम्ही शेवटपर्यंत लढणार आहोत। आपने सुना कि किस प्रकार से प्रकाशक आंबी ने गायकवाड़ पर अभद्र भाषा का उपयोग कर उनका अपमान करने की बात दोहराते हुए अपना रोष व्यक्त किया। प्रकाशक प्रशांत आंबी की पत्नी आरती आंबी ने विधायक गायकवाड़ को सलाह देते हुए कहा कि जिस भूमि में जन्म लिया है उसी भूमि की जिजाऊ माँ साहेब के संस्कार अपनाने की जरूरत विधायक संजय गायकवाड़ को है। आज आम्ही जिजाऊंच्या भूमीमध्ये आलेलो आहे। खरं तर इथल्या लोकप्रतिनिधीला जिजाऊंच्या विचारांची पुन्हा एकदा आठवण करून द्यायची गरज आहे, यासाठीच आम्ही इथे आलेलो आहे। त्यांनी जी भाषणाची भाषा केली, त्यांनी अर्वाच्य शिवीगाळ केली, पण त्यांचे जे नेते आहेत म्हणजे त्या नेत्यांचे जे नेते आहेत त्यांनी सुद्धा माफी मागितली ना, म्हणून हा विषय संपवायचा प्रयत्न केला। खरं तर हा फक्त आमच्या कुटुंबियांचा प्रश्न नाहीये, यामध्ये शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख करून शिवीगाळ करण्यात आलेली आहे, जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। मी आणि माझे पती प्रशांत आंबी आम्ही दोघं देखील चळवळीतील कार्यकर्ते आहे। 10-12 वर्ष चळवळीमध्ये काम करतोय, त्यामुळे जीवाची भीती आम्हाला नाहीये। पण एखादा लोकप्रतिनिधी जर अशा पद्धतीने कायम बोलत असेल, हे झाल्यानंतर 2 दिवसानंतर आम्ही त्यांच्या मुलाची एक क्लिप व्हायरल झालेली बघितली, त्यामध्ये देखील ते अश्लील शिवीगाळ करतायत। तर अशा पद्धतीने जिजाऊच्या भूमीमध्ये शिवीगाळ जी होते महाराष्ट्र याच्याकडे बघतोय आणि ही निंदनीय गोष्ट आहे। त्यामुळं आमदार साहेबांना आम्ही विनंती करायला आलोय की ज्या भूमीत जन्मलाय त्या जिजाऊंचा तरी जिजाऊंकडून जे संस्कार घ्यायची तुम्ही गरज आहे ते संस्कार आज त्यांना आठवण करून देण्यासाठी आम्ही या भूमीमध्ये आलेलो आहे। अब देखना होगा कि आंबी परिवार व उनके समर्थक द्वारा किया जाने वाला यह सामूहिक किताब पठन आखिर क्या नया मोड़ लेगा। क्या विधायक संजय गायकवाड़ प्रकाशक प्रशांत आंबी का रोष कम कर पाएंगे या यह मामला और तूल पकड़ेगा।